कालच्यापासून जो काही नाराजगीचा जो काही बातमी वगैरे सर्व पत्रकार बंदोबस्ती काही निघाली ती अत्यंत नाराजगी तर या पक्षामध्ये आहे। त्याचं कारण जे काही आहे, मी 5-6 दिवसापूर्वी जे पक्षाचे तालुका अध्यक्ष असू द्या किंवा वरिष्ठ जे काही नेते आहेत तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील, त्यांना सर्वांना वारंवार मी कळवलेलं आहे नाराजगी काय आहे। आणि नाराजगीचा पहिला जो काही मुद्दा आहे, ज्यावेळी लोकसभेची निवडणूक सुरू झाली त्यावेळीपासून आमचं जो काही फताटेवाडी गाव आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि त्याच्या जोमाने आम्ही ताईला या 52 गावामधून सर्वाधिक मताधिक्य 390चा मताधिक्य देऊन आम्ही ताईंना भरघोस निवडून आणलं। परंतु त्यानंतर ज्या निवडणुकांच्या नंतर आजपर्यंत कुठल्याही फताटेवाडीचा गावाचा कुठेही उल्लेख नसून वारंवार आणि जाणून बुजून काही या ताईंच्या तालुक्याच्या नेत्याकडून वारंवार आमच्या फताटेवाडीला डावलण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि जाणून बुजून अशा पद्धत होत असताना मी ह्याविषयी सर्व माहिती आपल्या तालुक्याचे आणि माजी आमदार जिल्हाजी माने मालकांना पण आम्ही त्यावेळी वारंवार कळवलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही आमच्या समाजाचे नेत्या अलकाताई राठोडला पण कळवलेलं आहे आणि तालुक्याचे अध्यक्ष हरीश पाटील यांना वारंवार कळवूनसुद्धा आमच्यावर जाणून बुजून अन्याय करण्याचा हा त्यांचा एक प्रकारे आमच्या गावावरची एक रोष आहे असं दिसून येतो। त्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळी भारतामध्ये BJPची लाट होती त्या काळामध्ये आम्ही BJPमध्ये न राहता आम्ही संकटकाळी काँग्रेस पक्षामध्ये राहून आम्ही भरघोस मतांनी मताधिक्य दिलं। आणि तालुक्यातील काही गावं अशी आहेत, काही नेते असे आहेत की त्यांच्या गावामध्ये BJPचा लीड दिला आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आता उदाहरणार्थ प्रणिताई शिंदे साहेबांच्या बंगल्यावरती वारंवार फेऱ्या मारत आहे। हा आम्हाला अगदी मनापासून आम्हाला हा एकदम म्हणजे मनामध्ये खंत झालेला हा विषय आहे। या अनुषंगाने आम्ही या पक्षामध्ये आणि जी काही नाराजगी आहे काँग्रेस पक्षामध्ये, आम्ही नाराजगी तर आहेच आहे आणि काही बातम्या होत आहेत की पक्ष BJPमध्ये जाणार हे जाणार। लवकरात लवकर आम्ही चांगला जो योग्य निर्णय आहे आणि मी सरपंच म्हणून पुढे आलेलो आहे, परंतु माझ्यासोबत अनेक सरपंच, अनेक माजी आजी जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत हे सुद्धा माझ्यासोबत येणार आहे। आणि वारंवार काँग्रेस पक्षामध्ये ही जी काही अडचण होत आहे या अडचणीला कंटाळून हे सर्वजण आज सध्याचे 7 माझ्यासोबत जे सरपंच आहे हे सध्याचे सरपंच माझ्यासोबत येणार आहे, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येणार आहेत। परंतु मी मालकांसोबत आज सविस्तर चर्चा केली असता, दिवसभर माझं चर्चा केली असता माझा जो काही नाराजीचा जो काही प्रश्न आहे मी मालकांसोबत मांडलेला आहे आणि मी लवकरात लवकर जे काही निर्णय आहे हे लवकरात लवकर निर्णय घेऊन मी पुढची वाटचाल मी सुरू करणार आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।